महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर मंथन, रखडलेली महामंडळं आणि निधी वाटपावर 15 दिवसात तोडगा निघणार। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा, निर्णयाला संघाचाही पाठिंबा, सूत्रांची माहिती। तर फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या, आजही दौरा असणार। सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीत जातील। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानावरील बैठकीवरून राऊतांचं विधान। तर 2029च्या आधी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिंदेंची शिवसेना आता जेनझीवर लक्ष केंद्रित करणार। खासदार श्रीकांत शिंदे आज जेनझींसोबत संवाद साधणार। शिवसेनेतर्फे युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन, तर युवांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेणार। उद्धव ठाकरे 16 आणि 17 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित राहणार। हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करणार। राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये राहुल गांधी दर्शनासाठी जाण्याचीही शक्यता। सोमवारपासून शहरात काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटन सृजन अभियानाला सुरुवात। अभियानाच्या समारोपासाठी 2 सप्टेंबरला राहुल गांधी नाशिकमध्ये येणार। नागपुरातनं तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरात सुद्धा वाढ। तूर डाळ सध्या 116 ते 130 रुपये प्रति किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर। साखरेच्या दरातही वाढ झाल्यानं मुंबईत चहाचे दर वाढले। साधारणपणे 2 ते 5 रुपयांपर्यंत चहाच्या दरात वाढ। 10 रुपयांचा कटिंग चहा आता 12 रुपयांवर पोहोचला। सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची गर्दी। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं खरेदीसाठी कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आले होते, मात्र साखर वाटप पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची गर्दी। बुलढाण्यामध्ये स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर दिली जाते। खामगावातील स्मार्ट बाजारामध्ये व्यक्ती 2 किलो साखरेची विक्री, तर साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, ISMAचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती। तर केंद्राकडून साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी। सरकारी कारवाईच्या भीतीनं साठेबाजांना आता धास्ती। साठेबाजांनी साठवलेली साखर बाजारात पाठवायला सुरुवात केली। साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा हा परिणाम। आयात केलेली साखर देशात आल्यावर दर कमी होण्याच्या भीतीनं अनेकांनी साठा कमी केलाय। सरकारनं कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले। शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार। आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारात पांढरी साखर म्हणून विकणं आवश्यक। केंद्र सरकारनं गहू आणि गव्हाच्या उत्पादनांवरील निर्यात बंदी हटवली। देशांतर्गत गव्हाच्या दरात आता घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढण्यास सुद्धा या निर्णयामुळे प्रोत्साहन मिळणार। लासलगावहून 850 टन कांदा दिल्लीसाठी रेल्वेमार्फत रवाना होणार। कांदा बाजारभाव आता नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नाफेड कांदा दिल्लीला पाठवण्याची तयारी। सध्या कांद्याला 30 ते 32 रुपये प्रति किलोचा दर। 1 सप्टेंबरला ओबीसी मोर्चा मुंबईत धडकणार। ओबीसी मोर्चाला नेत्यांकडून गावोगावी भेट आणि प्रचार सभा घेऊन येण्याचं आवाहन। तर लक्ष्मण हाकेंची दौंडमधील पाटसमध्ये भेट। सकल ओबीसी समाजाची आज महत्वाची बैठक। वायबी चव्हाण सेंटरला दुपारी 2 वाजता ही बैठक होणार। वडेट्टीवारांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपुरात राज्यस्तरीय बैठक। जरांगेंचं आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर चर्चा होणार। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची ही माहिती। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट। फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची सुद्धा मागणी। राहुल गांधींना आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात अपुरी माहिती दिली गेली। आंदोलन मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले। अशोक उईकेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये लवकरच आदिवासी विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन होणार। रोहित पवारांचं वक्तव्य। तर राहुल गांधींनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। सरकार विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात गंभीर नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल। पार्टी विथ डिफेन्स नाही, पार्टी विथ करप्शन। आमदार कैलास पाटलांचा भाजपवर निशाणा। तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास पाटलांनी TV9चे आभार मानले। महसूल मंत्री बावनकुळे आजपासून सलग 5 दिवस राजस्थान दौऱ्यावर। राजस्थानमधील भाजपच्या संघटनेचा बावनकुळे आढावा घेणार। राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून बावनकुळे यांची निवड।
पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। निधी वाटपावर तोडगा काढण्यासाठी भाजप राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठक घेणार। सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला। 344 कोटी रुपये वळवले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवला। अमराठी रिक्षा चालकांना मनसेचा इशारा। कांदिवली पश्चिमेत अमराठी रिक्षा चालकांना इशारा देणारे बॅनर्स। मराठी बोलण्यामध्ये कमीपणा वाटत असेल त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावं, असंही यामध्ये उल्लेख। मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी, तर माय मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातनं चालते व्हा, बॅनरवर उल्लेख। तर मराठीत बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात। वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून श्रेयवादाची लढाई। बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यानं दोन्ही शिवसेनेकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनर लावून श्रेय घेण्याचा प्रयत्न। कुंभमेळ्यासाठी 38 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस नाशिकमध्ये दाखल। केंद्राच्या पीएमई बस सेवा आता योजनेअंतर्गत 50 बसेस मंजूर। 50 पैकी 38 बसेस नाशिकमध्ये दाखल। उर्वरित बसेस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून नगरसेवकांचा रोष, तर कुंभ प्राधिकरणाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। सिंहस्थाच्या कामांवरून नगरसेवकांमध्ये नाराजी। कुंभ प्राधिकरणाकडून आता नगरसेवकांच्या बैठकीचंही आयोजन। रस्त्यांच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त। राज्याचे नवे लोकायुक्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा शपथविधी संपन्न। राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडलाय। नंदुरबारच्या मणिबेली या गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांना अखेर न्याय मिळणार। मणिबेली गावातील मंजूर घरकुलांमध्ये रविता तडवींचाही समावेश। टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। नवी मुंबईमध्ये दुधातील भेसळीचा पर्दाफाश। 1309 लिटर दूध जप्त। महापे एमआयडीसीमधील दूध डेअरीवर एफडीएची छापेमारी, तर दुधामध्ये स्किम्ड मिल्क पावडर यासह थंड पाणी मिसळल्याचं समोर, तर तपासणीनंतर संपूर्ण भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं। पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातल्या सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटवण्याची मागणी, तर खासदार सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे यांच्यासह सर्व पक्ष नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलनात सहभाग। मात्र आमदार शंकर मांडेकर या ठिकाणी गैरहजर। नगर मनमाड महामार्गासाठी अनोखं आंदोलन। सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंचा सावळी विहीर ते अहिल्यानगर अर्धनगर होत पायी प्रवास, तर रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन। रत्नागिरीतील नाणार बॉक्साईट प्रकल्पासाठी आता पुन्हा एकदा जनसुनावणी। नाणार बॉक्साईट प्रकल्पाची 7 सप्टेंबर रोजी जनसुनावणी होणार। राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण पुन्हा तापणार। धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका, तर जिल्हा परिषदेचा तब्बल 71 कोटींचा निधी शासनाकडे परत। रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणी पुरवठ्यासह विकास कामांना मोठा फटका। सोलापुरात नालेसफाईच्या घोटाळ्यामध्ये कारवाई। पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर ठपका ठेवत नोटीस बजावल्या। संबंधित अधिकाऱ्यांना 3 दिवसात म्हणणं मांडण्याचीही मुदत। गोंदियामध्ये शेतकऱ्यांना नव्या कर्जाची प्रतीक्षा। प्रशासनाचे मेळावे घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश। खरीपाची कामं सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची गरज। यवतमाळच्या चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ। उपसरपंचानं पोलिसांसमोर ग्रामस्थांच्या हातातील माईक हिसकावून फेकल्याचाही आरोप। प्रश्नांना बगल देत सरपंच उपसरपंचानं ग्रामसभा सोडल्यामुळे ग्रामस्थांचा बहिष्कार। चंद्रपूरच्या अतिदुर्गम घोडणकप्पी या गावामध्ये आरोग्य यंत्रणेचा प्रयत्नांना यश, तर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भवतीची सुरक्षित प्रसूती। 2 महिन्यांपूर्वी याच गावात रस्त्याअभावी झाला होता एका गर्भवतीचा मृत्यू। हिंगणा एमआयडीसी परिसरामध्ये महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन। पीएफ रविवारी सुट्टी, कामगार सुरक्षा आणि इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन। भंडाऱ्यामध्ये पावसामुळे नाले तुंबल्यानं मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला। मच्छरांपासून पाळीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी मच्छरदाणीचाही वापर। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात न्यायालयासमोर झालेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा। दोन्ही आरोपींकडून स्वतः ठाण्यामध्ये पोहोचत आत्मसमर्पण, तर क्रिकेट बुकिंगच्या अंतर्गत वादातनं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। पुण्याच्या भोरमध्ये तरुणाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग। मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनंतर आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा, तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मावळ तालुक्यातल्या क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या नव्या आकृतीबंध विरोधात आंदोलन। 17 वर्षांनंतर जाहीर झालेल्या कृषी विभागाच्या आकृतीबंधात
क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याचाही आरोप. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडच्या अकोर्डीमधील गुरुद्वारा रोड परिसरात चोरांचा सुळसुळाट, तर बुरट्या चोरांनी भर दिवसा पाण्यात सिमेंटर पळवले. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. वर्ध्याच्या चिकमोह या ठिकाणी शेळ्या चोरी प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक. हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची ही कारवाई. पोलिसांकडून वाहनासह मुद्देमालही जप्त. जालना शहरातल्या विविध भागांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपीला अटक, तर सदर बाजार पोलीस पथकाची ही कारवाई. चोरीच्या 3 मोटरसायकल सुद्धा जप्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती कायम. भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले. 26,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. तापी नदी पात्रात सध्या विसर्ग सुरू असल्याची माहिती. मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव टिकून राहणार. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जूनपासून आजपर्यंत 308 मिलीमीटरनं पाऊस झाला कमी. पुढील 2 महिने पावसाचं प्रमाण घटणार असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एल निनोचा प्रभाव कायम राहणार. वाशिमच्या 77 प्रकल्पांमध्ये केवळ 38.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. पावसानं दडी मारल्यामुळे वाशिम जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती. दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षाच. जळगावच्या भुसावळ रेल्वे स्थानकावर गांजा तस्करी करणाऱ्या 2 महिला पोलिसांच्या ताब्यात, तर गुप्त माहितीच्या आधारे गांधीधाम एक्सप्रेसमध्ये पोलिसांची ही कारवाई. तर सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये 12 लाखांचा गांजा जप्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावच्या काळ नदी पुलाजवळ मधोमध 2 ते 2.5 फुटांचे धोकादायक खड्डे. गणेशोत्सवाच्या आधी प्रशासनानं खड्डे तातडीनं बुजवावेत, नागरिकांची मागणी. गोंदियातील आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवलेल्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह. आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध. आरोग्य केंद्राच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याचा सुद्धा डाव असल्याचा आरोप. उल्हासनगर महापालिकेच्या जनता दरबारात 55 तक्रारी. 65 लाखांचा अभ्यास. दौऱ्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेरलं. गुवाहाटी दौऱ्यावरून महापौरांसमोर सवालांची सरबत्ती. ब्राह्मण समाजाचा 29 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार. दीपक रणवरे यांची ही माहिती. अकोला शहरामध्ये भव्य अग्निकलश यात्रा निघाली. शहरातील हरिहर पेठ ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत अग्निकलश यात्रा. लातूरच्या निलंग्यामध्ये कोकळगाव ग्रामसभेत राडा. घरकुलांचं वाटप आणि विकास निधीच्या वाटपावरून वाद. ग्रामसभेत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी. सोलापुरात 9 सप्टेंबरला सकल मातंग समाजाचा महामोर्चा. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हा मोर्चा. आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्यासाठी हा मोर्चा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं मोर्चाला सुरुवात होणार. नंदुरबार जिल्ह्याला सातपुड्याशी जोडणारा चांदशैली ह्या घाटामध्ये महिन्याभरापासून दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीवघेणा प्रवास. दरडीतनं वाट काढत वाहनधारकांचा प्रवास. राधानगरीच्या मासुर्ली या ठिकाणी खासगी दवाखाने आणि मेडिकल्समध्ये अज्ञातांकडून पाहणी. कारमधून आलेल्या 3 महिला आणि काही पुरुषांकडून दवाखाने मेडिकलची पाहणी. कोणतंही अधिकृत ओळखपत्र दाखवलं नसल्याचाही संबंधितांकडून दावा. तपासणीसाठी आलेल्या महिलांसह पुरुष सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. तर पावसामुळे नागरिकांची तारांबळ. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान. लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर या तालुक्यामध्ये पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. पिकं सुकल्यामुळे खरीप हंगाम हातातनं जाण्याचीही भीती. अनेक गावांमध्ये जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. वाशिम जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना वाढत्या महागाईचा मोठा फटका. तांदूळ, तेल, गहू, गॅस आणि विजेच्या दरात मोठी वाढ झाल्यानं भोजन तयार करण्याचा खर्च वाढला.